नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण केला आहे आंब्याचा शिरा। आंब्याची ओरिजिनल चव असणारा नॅचरली केशरी कलरचा मऊ छान असा शिरा, करायला सोपा, खायला तर नक्कीच सगळ्यांना आवडणारा असा शिरा आपला तयार झाला आहे। बघा कसा छान झाला आहे। तो कसा केला ते आता आपण बघूया। आता ह्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य, हा रवा घेतलेला आहे मी। हा नेहमीचाच रवा आहे आपला, शिरा उपीटाला वापरतो तो। 1 वाटी, ही पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। हे 1 वाटी आंब्याचा रस काढून घेतला आहे। हे 1 वाटी दूध घेतलेलं आहे। हे 1 वाटी दूध आपण आता ह्या पातेल्यात ओतून घेऊया आणि त्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालणार आहे। तुम्ही नुसता दुधाचा वापर करणार असला तरी चालेल। 1 वाटी दूध आणि हे 1 वाटी पाणी, हे आता आपण उकळत ठेवायचं आहे। हे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि ह्यामधलं हे अर्धी वाटी, ज्या वाटीनं आपण ह्याच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे रवा, साखर आणि आंबा मोजायला, ती सेम वाटी आहे। त्याच वाटीनं आपण हे दूध आणि पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं ते अर्धी वाटी तूप यातलं वापरायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा आता कढई गरम झालेली आहे, त्यात आता हे अर्धी वाटी तुपातलं पहिल्यांदा मी हे थोडं तूप टाकून घेते। तूप गरम झालं की त्यामध्ये आपण रवा भाजायला टाकणार आहे आणि दुसऱ्या शेगडीवर आपण दूध पाणी उकळायला ठेवले। गॅसची फ्लेम मी आता ही मीडियमच ठेवलेली आहे। बघा आता तूप चांगलं गरम झाले, त्यात हा रवा टाकून घेऊया। रवा आता सतत हलवून चांगला भाजून घ्यायचा आहे। बघा रवा आपला कसा छान भाजून झालेला आहे। त्यात आता हे उकळलेलं दूध आणि पाणी ओतून घेऊया। तसं थोडं थोडं होतं हलवून घ्या। म्हणजे ह्या शिऱ्यामध्ये आपल्या गाठी होत नाहीत, म्हणून हे असं थोडं थोडं ओतून घ्यायचं आहे। बघा हे दूध पाणी सगळं ओतल्यानंतर आपण आता हा एकसारखा हलवून घेऊया। बघा आता एकसारखा हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया ही साखर आणि हे ड्रायफ्रूट्स, आपण काजू बदामाचे काप करून घेतलेत। आता ही साखर आपण या शिऱ्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया। बघा आता साखर थोडा वेळ अशी मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये ओतूया आता आंब्याचा रस। हा आंब्याचा पल्प काढून मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे। त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही केलेला। बघा कसा छान ओरिजिनल कलर आलेला आहे आंब्याचा ह्याला। हे आता चांगलं एकसारखं हलवून घेऊया। बघा कसं एकसारखं असं छान मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण हे उरलेलं तूप टाकून घेणार आहे। त्यामध्ये आपण आता वेलचीचा वापर करायचा नाही आहे, कारण आंब्याचा स्वाद आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, म्हणून ह्यामध्ये अजिबात वेलची वापरायची नाही आहे। हे आता वरनं तूप टाकून घेतल्यानंतर 2 मिनटं आपण ह्याला झाकून छान अशी वाफ आणायची आहे। बघूया आता 2 मिनटं झालेली आहेत। बघा शिऱ्याला आपल्या कशी छान वाफ आली आहे, तूप पण असं छान विरघळलं आहे ह्यामध्ये। मस्तच बघा कसा आंबा फ्लेवरचा आपला हा शिरा तयार झालेला आहे। चांगला तूप ह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हा शिरा आपण सर्व करूया।